नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना राज्य शासनाने सुरू केली आणि आता त्याच्या याद्या देखील यायला लागल्या. आता तुमच्या याद्यांमध्ये जर नाव आलं असेल तर तुम्हाला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की यादीत नाव आलं तर फक्त यादीत नाव येऊन चालत नाही, त्यासाठी आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागते. ती पुढची प्रोसेस त्यांनी देखील याच्यामध्ये दिली आहे. ती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. बघा, राज्य शासनाने 24 जुलै 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 17.5 लाख शेतकऱ्यांना इथे पात्र केले. त्यांच्या याद्या इथे प्रसिद्ध करण्यात आल्या. आता सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची ही गरज आहे आणि त्याच्यासाठी त्यांना काय करायचं तर आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय कर्ज मुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होणार नाही. हा सगळ्यात मोठा मुद्दा इथे नोंद करण्यासारखा आहे मित्रांनो. या यादीतील सर्व शेतकऱ्यांनी पुढील 2 दिवसात आधारचं ई-केवायसी प्रमाणीकरण म्हणजे काय तर ई-केवायसी करणं गरजेचं आहे. ते जिल्हा उपनिबंधक किंवा सहकारी संस्था यांच्याकडे करायचं आहे का तर येस, ऑफकोर्स आपल्याला तिथं जाऊन ते करायचं आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, चावडी कार्यालय तसेच संबंधित बँक शाखेमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील आपला जो काही UID नंबर आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आपल्याला मिळालेला असतो. तो स्वतःचे आधार कार्ड, आता तो नंबर आणि स्वतःचा आधार कार्ड आणि ॲग्रीस्टेक क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी जवळचे आपले सहकार जे काही सहकार केंद्र असतं आपल्या तिथे जाऊन तिथे आपल्याला याच्या संबंधित ई-केवायसी करण्याचं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो ॲग्रीस्टेक क्रमांक देणं गरजेचं आहे. खूप काही दिवसांपासून चालू होतं की ॲग्रीस्टेक नंबर आपण तोही सांगत होतो की ॲग्रीस्टेक नंबर लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून आपल्याला अशा कुठल्या गोष्टींसाठी परत ऐन वेळेस फिरावं लागणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांचे नाव आले त्या शेतकऱ्यांनी ही कामं जर लवकरात लवकर केली तर त्यांना या शेतकरी कर्जमुक्तीचा फायदा मिळेल. मग परत काय होतं की आता आमचं नाव आलं आणि आम्हाला पैसे नाही मिळाले, अशा खूप तक्रारी येतात आणि त्या तक्रारींचं निवारण याचे की आपल्याला तिथे आपलं UID नंबर, आधार क्रमांक आणि आपला ॲग्रीस्टेक नंबर तिथे घेऊन आपल्याला जायचं आहे मित्रांनो. धन्यवाद.